राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले, त्याबद्दल त्या 4ही नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि बाकीचे जे उमेदवार पराभूत झालेले आहेत, आताच राजेखान जमादार आणि रणजितसिंह दादांनी सांगितल्याप्रमाणे की शेवटी निवडणूक म्हणजे हार जीत असते, कुणाचा जय होत असतो, कुणाचा पराजय होत असतो, पण हे निवडणुकीमध्ये चालत असतं. आणि म्हणून आज त्यांना भेटावं, या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय त्यांचे आभार मानावेत, आणि पराभूत उमेदवारांना सुद्धा खचून न जाता पुढच्या काळात चांगलं काम करून पुन्हा या नगरपालिकेमध्ये या सभागृहामध्ये मी येणारच, आणि त्यासाठी आम्ही ताकद देण्यासाठी मी विशेषतः आज इथं आलो. सर्व कार्यकर्ते उपस्थित त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी ज्यांचा विजय आज झालेला आहे त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम करावं, या नगरपालिकेमध्ये जे आश्वासन दिले असतील ते त्यांनी पूर्ण करावीत, आणि त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा, नांदा सौख्य बरे, अशा प्रकारच्या माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत. आता ज्याचा उल्लेख राजेखाननी केला की शेवटी विजय झाल्यानंतर तो विनयानं कसा घ्यायचा असतो हे मी काल दाखवून दिला असं, मी किंवा संभाजी गाडगे यांनी, किंवा या गडिंग्लज शहरामध्ये इतका मोठा विजय झाला, सर्व विरुद्ध हसनमुष्टीवाची लढाई झाली. भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी, शिंदे गट विरोधी शिवसेनेचा, जनता दल आणि जनस्वराज्य, आणि मी एकाकी लढत दिली. तिथं सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी केलं नाही, आणि आमच्या आयुष्यात ते होणारही नाही. अनेक वेळेला आमच्या कबरी काढून झाल्या, बोटं चाटून झाली, अनेक निवडणुकीमध्ये जे व्हायचं ते अशा क्रिया झाल्या. माझं मत असं आहे की या निवडणुकीमध्ये लोकांनी विश्वास दिल्यानंतर त्यातून आपण कसं पुढे जाणार आहोत, कशा प्रकारचा विकास करणार आहोत, ही सांगण्याची फार मोठी आवश्यकता होती. मला वाटतंय खरं दुःख त्यांना संभाजी गाडगेंनी मी एकत्र आल्याच असावं, आणि ते अजूनही त्यांचे जखम काय जाईना झालेले आहे, त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे. शेवटी राजकारणामध्ये जवळजवळ 40 वर्ष मी आहे, आणि अनेकांचे आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. तो संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलावं याचं सुद्धा तारतम्य अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं लागतं. ठीक आहे, त्यांना ते लकला, मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही, परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू, आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून, आता मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे. लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत, आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली नाही. आमची ना बाप जादेची कुणाची पुण्याई होती, ना आमचे वडील खासदार आमदार होते. एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत, आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत. हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे, आणि मी माझ्या कधी मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. मी आता जवळजवळ 21-22 वर्ष राज्याचा मंत्री आहे. सातत्याने मनात कुणाच्या असो किंवा नसो मी आमदार आहे, परंतु आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, कृतीमध्ये आपण कधी असा अहंभाव दाखवला नाही, आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही. मी काय मला कसा विचारायला, त्यांना माझी आणि संभाजी गाडगेंची युती जी आहे, आघाडी जी आहे, ती मला वाटते त्याला रुचलेली नाही. असं मला वाटतं की या भविष्यामध्ये आपलं काय होईल या भीतीपोटी त्यांचं वक्तव्य असं मला वाटते. मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे.
ज्या वेळेला परवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी गेलो होतो त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो ती मतपेटी आहे गोकुळमध्ये, ती मतपेटी उडूया, तुमची 4 माणसं द्या, आमची 4 माणसं द्या, तरी कुणाला मत टाकलेलं ते दिसून येते त्याच्यात. कारण तुम्ही या मताला जाता तर एक लिस्ट असते, एक अनिल पाटील, मग त्याची सही घेतात पुढं आणि त्याचा नंबर मताचा तो असतो त्याच्या पुढं, तर मत नंबर आहेत त्याच्यावर ओळखलं जाईल. तर अशी करण्याची आपली प्रवृत्ती नाही. जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला कधी शिकवण आमच्याकडे वडीलधाऱ्यांनी शिकवलेली नाही. राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वासार्हता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं मुश्रीफ आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबटे भरपूर आहे, बिबट्याची चर्चा सुरू आहे. मुरगुडचा टायगर मीज आहे, आता ते संजय मुंडे स्वतः ते आता काम करून दाखवा ना. आता नगरपालिकेचे काम आहे ते करून दाखवा. इथं काय खूप सगळं काय प्रदर्शन आहे. कोल्हापूर ऑफिसमध्ये गेले शिवसेनेच्या, तिथून प्रकाश आंबेडकरवरती बसले होते. त्यामुळे ते म्हणले की हा मुलांचा घेऊन आलोय आणि तो मुलांचा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुरू राहील अशा पद्धतीने वक्तव्य केलं. तिथे युतीच आहे ना आमची, कोल्हापूरमध्ये आज तरी युतीच आहेत, त्यामुळे गुलाल तो युतीचा असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तो आता त्या वेळेचा प्रश्न होईल ना. मी संजय बाबा समज गाडगे एकत्र बसू आणि आम्ही चर्चा करू. असं म्हणलं होतं की राजन तुम्ही एकत्र बसणार आणि संजय मंडलिक यांचा काय निर्णय घ्यायचा तो असं ठरवू असं म्हणलं होतं का राजन? नाही, त्यांची इच्छा दिसत नाही ना. त्याच्यावरती त्याची रिॲक्शन आली, ते अगदीच कॅज्युअली म्हणले की ते मरू नये. त्याला विचारलं मरू दे, पण आम्ही मरू दे काय म्हणू त्यांच्याविषयी काय मला विचारलं ते मरू देतात. लोक म्हणले की मला काही गरज आहे आणि तरी त्यांना भेटून विचारलं प्रश्न की तुम्हाला आता विजय मिळाला तर बघायचं काय चालते. आता कबड्डी काढल्या मारल्या पाहिजे, मारणार बी नाहीत का मला. आणि सत्ता आपल्याकडे नाही आहे म्हणजे मला जो विकास दिली आहे तुमच्या माध्यमातून मुरगुडला मिळणार. बघा, छोटी बुडगुडच्या लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे, मागितलं की त्याला जाणार काय. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण सिंह पाटील तिकडे गेलेले आहेत, ते आधी की आपण त्याला शेवटी लोकांनी काय केलेलं आहे, आपण शक्य होईल ते सगळी मदत करू. आपला स्वभावच नाही ना. काय घ्यायचं होतं ते म्हणजे की 2016 साली माझ्यावर लगापट्टा झाला आणि त्याचा बदला 2025 साली घेतला. ते बहुतेक तुम्हाला उद्देश म्हणून असं वाटते. ठीक आहे, चालायचं. विजयानंतर हे असे मनोगत येणार ते थोड्या दिवसांनी असतात, ते विसरून जायचं असतंय. कागल तालुक्यामध्ये जे 3 नगरपालिका आहेत त्यामध्ये कागल गडिंग्लज फार अवघड विरोधात सगळे होते आणि तिथं थोडं म्हणजे घासाघास होईल असं वाटतं. ते मध्ये तुमच्याकडे आली, कागल तर आलीच, पण मग मुरगुडमध्ये राष्ट्रवादीला अपयश या पाठीनं नेमकं कारण शेवटी निधी आणि विधीवर असे राजकारण होत नाही. काय तर आता दोघांनी सांगितलं काय तर चुकलं आमचं, आम्ही आत्मपरीक्षण करू, चूक सुधारू. शेवटी निवडणूक असते ना. आता याच्यात एक चित्र विचित्र असं झालं, जी नसलेली आमच्याकडे आली आणि असलेली गेली, म्हणजे या निवडणुकीत समीकरण पूर्ण बदलून गेलं ना. त्यामुळे त्याचा आता अन्वयार्थ लगेच लागणार नाही, थोडस दोघं सगळी बसून काढतील. हा, थँक्यू, आभारी आहे सगळ्यांचा मनपूर्वक. आता राष्ट्रवादी काँग्रेस मुरगुड नगरपालिकेत विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष म्हणून काम करणार, ते प्रभावीपणे काम करणार की कोणाने राज्याचं युतीचं हे तिथे येणार? नाही, आता हे बघा, जे लोकांचं काम चांगलं करत असतील तर त्याला पाठिंबा देतील, जनतेच्या विरोधी करणार असतील किंवा पारदर्शी कारभार करणार नसतील तर त्याला विरोध करतील.
आता 4 जण आलेले आहेत. राजू आमते, बजरंग सुरुले, चौगले वहिनी, राजेगरे. आणि खरं सांगू तुम्हाला, तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.